गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साईबाबा संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला असून साई संस्थांना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार साईबाबा संस्थांमध्ये सलग 10 वर्ष कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायम करणे वन टाइम स्कीम राबवणेकामी संस्थांचे तदर्थ समितीच्या मान्यतेने शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। त्यास शासनाने दिनांक 5/9/2024 रोजी मान्यता दिली असून तदर्थ समितीच्या दिनांक 9/9/2024 सभेतील निर्णयानुसार संस्थांमध्ये सलग 10 वर्ष सेवा झालेल्या 2726 कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थांमध्ये सामावून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। संस्थान अधिनियम 2004 अंमलात येण्यापूर्वी कार्यरत असलेल्या 530 कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी पात्र कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हता आणि आकृतीबंधातील रिक्त पदांनुसार गट क आणि गट ड चे सरळ सेवेच्या पदांवर दिनांक 11/9/2024 पासून पदस्थापना देण्यात आली आहे। यामध्ये 530 संस्थान अधिनियम 2004 अंमलात येण्यापूर्वी कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या असून मयत सेवानिवृत्त गैरशिस्त वर्तनामुळे अपात्र कर्मचाऱ्यांची 18 संख्या आहे। यासह इयत्ता 4थी पेक्षा कमी शिक्षण असल्यामुळे अपात्र कर्मचारी संख्या 22 असून एकूण पात्र कर्मचाऱ्यांची संख्या 490 आहे। वर्ग क चे पदांसाठी नेमणूक आदेश देण्यासाठी पात्र कर्मचाऱ्यांची संख्या 59 असून गट ड चे पदासाठी नेमणूक आदेश देण्यासाठी पात्र कर्मचारी संख्या 337 आहे। त्यामुळे नेमणूक देण्यासाठी एकूण पात्र कर्मचाऱ्यांची संख्या 396 असून रिक्त पदांअभावी शिल्लक कर्मचारी 94 आहेत। रिक्त पदांअभावी शिल्लक कर्मचारी यांना टप्प्याटप्प्याने रिक्त होणाऱ्या पदांवर सामावून घेतला जाईल। संस्थान अधिनियम 2004 अंमलात येण्यापूर्वीचे शैक्षणिक अर्हता आणि रिक्त पदांअभावी शिल्लक कर्मचारी तसेच अधिनियम 2004 अंमलात आल्यानंतरचे उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी गट क आणि ड या पदांवर कार्यरत शैक्षणिक अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांची स्पर्धात्मक परीक्षा घेऊन त्यातील गुणक्रमानुसार रिक्त स्थायी पदांवर सामावून घेण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे। उपरोक्त समायोजन झाल्यानंतर उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थांचे मंजूर आकृतीबंधातील कायम कंत्राटी पदांवर सामावून किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन तसेच समितीच्या मान्यतेने प्रोत्साहन भत्ता, शॉप ॲक्टनुसार रजा, सुट्ट्या आणि सध्या देण्यात येत असलेल्या इतर सवलती देण्यात येणार आहेत। याबरोबरच सध्या कार्यरत स्थायी गट ड पदांवरील कर्मचाऱ्यांना शासनाच्या मान्यतेने तदर्थ पदोन्नती देऊन त्यांची सेवाज्येष्ठता संरक्षित करण्यात येणार आहे। दरम्यान राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पुढाकारातून संस्थान कामगारांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यानं कामगारांमध्ये मोठा आनंदाचं वातावरण पसरलं आहे। शिर्डीमध्ये मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं। याप्रसंगी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, साई संस्थांचे सीईओ गोरक्ष गाडेलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळेंसह शिर्डीतील विविध मान्यवर तथा कर्मचारी उपस्थित होते। याप्रसंगी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबांनी दिलेली श्रद्धासबुरीची शिकवण याचाच हा विजय आहे असं म्हटलंय। आज सोनियाचा दिवस उजाडला असून गणेश पर्व सुरू आहे। त्यातच आज घरोघरी गौरींचं आगमन होतंय आणि आजचा दिवस खरोखरच कामगारांच्या दृष्टीने शुभ आहे। काही लोकांना चांगलं झालेलं दिसत नाही, त्यांनी जेवढं वाईट चिंतलं तेवढं चांगलं आज होतंय। साई संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारच्या आउटसोर्सिंग राहणार नाही असा शब्दही विखे पाटलांनी याप्रसंगी कामगारांना दिलाय। साईबाबांच्या आशीर्वादाशिवाय काहीच शक्य नाही, आम्ही केवळ निमित्त आहोत असंही त्यांनी म्हटलं। याचबरोबर साईराम हा शिर्डी शहराला लागलेला कलंक आहे आणि तो त्वरित बंद करावा असं आवाहन देखील विखे पाटलांनी केलं। बाबांच्या झोळीमध्ये हात घालणारा आणि भक्तांना फसवणाऱ्यांचं कधीही भलं होणार नाही असंही त्यांनी म्हटलं। मला विशेष करून आभार मानायचे आपल्या तदर समितीचे चेअरमन, जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी मान्य सालीमठ साहेब, आपले तिसरे सदस्य मान्य गाडलीकर साहेब, या तिघांनी आलेला प्रस्तावावर सविस्तर चर्चा करून काय त्याला मान्यता दिली म्हणून आज आपला कार्यक्रम करतात। गेले 2 दिवस मी चिंतित होतो, एक तर तुमचा कार्यक्रम होईल तर माझा कार्यक्रम होईल। पण बाबाच्या प्रती असणारी श्रद्धा, बाबांचा आपल्यावर असणारा विश्वास आणि डॉक्टर सुजय म्हटल्याप्रमाणे श्रद्धा आणि संपूर्ण काम करण्याची आपल्या दिल्ली शिकवण, त्याचा मित्र हा विजय असं या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे। आणि टप्प्याटप्प्यानं या सगळ्या विषयाची चर्चा होत असताना मला आनंद आहे की आज तो दिवस, सोन्याचा दिवस उजाडला। गणेश पर्व सुरू आहे, आज प्रत्येकाच्या घरामध्ये गौरीचं आगमन होतंय, हा किती शुभयोग आहे मला मित्र आपल्याला सांगितलं पाहिजे। पण जेवढं त्यांनी वाईट चिंतिलं तेवढी आमची ताकद वाढली आहे म्हणून आपल्याला काम करता आलं।
आणि म्हणून मला आनंद आहे की जो आपण शब्द दिला खरं म्हणजे यापूर्वी खरा निर्णय व्हायला पाहिजे होता. पण दुर्दैवानं आमचे कैलासवासी जयंतराव आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी हा प्रयत्न केला. नंतर व्यवस्थापन समित्या बदलल्या, काही काळ प्रशासक आले, तो आम्ही पुढं आपण हार मांडली नाही, काम करत गेलो, आपण करत गेलो आणि या सगळ्या अडथळे पार करत आता ज्यांना 20 वर्ष पूर्ण झाले त्यांना कोणत्याही शिक्षणाची आड घाता आपण, ते चांगल्या शिकणाऱ्या लोकांपेक्षा हुशार आहेत असं आपण या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आता पद्मश्री विखे पाटील, मी सांगतो गाडलेकरांना, 4थी शिकलेले होते. देशातला पहिला सकारात्मक कार्ड बाबांनी कागद होता. तर आमच्या प्रमोशनचं काय ते आता त्याचाही निर्णय झाला. त्यामुळे तुम्ही सुद्धा ज्यांचे प्रमोशन 1000 लोकांच्या पूर्वी राहिलेले होते त्यांना सुद्धा प्रमोशन द्यायचा आता निर्णय झाला. मग त्यांचा आता प्रश्न मार्गी लागले. म्हणजे बाबाने एकदा चमत्कार करून दाखवला की काय घडू शकतं हे तुम्हाला सगळ्यांना चित्र पाहायला मिळतं. हे बाबांच्या आशीर्वादाशिवाय मित्र होईल शक्य नाही. राधाकृष्णाविषयी काय, डॉक्टर काय, सुजय काय, आम्ही सगळी गाडलेकर साहेब, भोळवळे साहेब काय, आम्ही सगळे निमित्त आहोत. हे बाबांनी आमच्या हातून करून घेतलं. मित्र मला या ठिकाणी मला आपलं वाजून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून मला गाडलेकर साहेबांनी जो मुद्दा सांगितला तो महत्वाचा आहे. आता आपल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या, येणाऱ्या साई भक्तांना या शिर्डीत आल्यानंतर तो अति महत्वाचा व्यक्ती आहे अशा पद्धतीने त्याचं स्वागत झालं पाहिजे. अशा पद्धतीने त्याची सेवा करता आली पाहिजे. आज आपल्या शिर्डीमध्ये काही लोकांनी जो साईराम सुरू केलेला आहे, कृपया तो साईराम बंद करा तुम्ही. हे साईराम हे आपल्या शिर्डी शहराला लागलेला कलंक आहे मित्र. तुम्हाला मी सांगतो मध्ये ज्याने ज्याने बाबाच्या जोडीमध्ये हात घातला, ज्याने ज्याने बाबांच्या पाठीमागे भक्तांना फसवण्याचा प्रयत्न केला, मी सांगतो त्यांचं कधी बरं झालं नाही आणि होणार नाही असे मला निमित्तानं अनुभव मी सांगतो तुम्हाला. तर या प्रसंगी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटलांनीही आपलं मनोगत व्यक्त करीत कामगारांचं अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. साईबाबांच्या दिलेला संदेश, श्रद्धा आणि सबुरी याची पूर्तता कशी होते आजचा हा कार्यक्रम त्याचं प्रतीक आहे. या ठिकाणी असलेला प्रत्येक कर्मचारी यांनी साईबाबांवर श्रद्धा ठेवली, यांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर विश्वास ठेवला आणि आज या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश पूर्ण करत आजचा हा दिवस अनेकांच्या जीवनामध्ये एक अनुग्रह बदल म्हणून पाहायला जाणार आहे. आणि हा दिवस पाहत असताना तो व्यासपीठावर असलेल्या उपस्थितीच्या प्रत्येकाच्या योगदानाचं प्रतीक आहे असं मला मुद्दामून सांगावंशी वाटतं. या मागच्या 1.5 महिन्यामध्ये मी नेहमी म्हणतो की बाबांनी मला एका पदामधून मुक्त केलं तर काहीतरी माझ्या मागं काहीतरी कारण असेल. माझं मुक्तता झाल्यानंतर, माझी झाल्यानंतर 1.5 महिना फक्त या एका गोष्टीवर मी काम केलं आणि म्हणून खरं तर आपल्याला आज सगळ्यांच्या प्रयत्नातून हा दिवस पाहायला मिळाला. किती मिटिंगा झाल्या कोणालाही माहीत नाही, कुठे झाल्या कोणालाही माहीत नाही, मंत्रालयात किती मीटिंग झाल्या कोणालाही माहीत नाही, कारण की एकाही मीटिंगचा फोटो आम्ही बाहेर येऊ दिला नाही. कधी नामदार साहेब फडणवीस साहेबांना भेटले, हा जो फ्लेक्सबोर्डचा फोटो तुम्हाला दिसतो राज्य शासनाने ऑर्डर देताना, हा 4 दिवसापूर्वीचा फोटो आहे, पण तो आज बाहेर निघाला. आणि तो जो ऑर्डर आहे ती ऑर्डरची कॉपी आता लवकरच सर्क्युलेट होईल की शासनाने कसा तो प्रस्तावाला मान्यता दिली. पण मला या गोष्टीचं विशेष आभार सगळ्यांचे व्यक्त करायचे, जेवढे लोक या प्रक्रियेमध्ये होते लिपिक पासून. नाहीतर आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मी कधी जाऊन सांगावं की होऊ राहिलं. आणि म्हणून आज अनेकांना निरोप गेले नाहीत, अनेक पदाधिकारी पक्षाचे इथं आले नाहीत, कारण की कोणालाही निरोप द्यायचा विषय नव्हता. मी सगळ्यांना एकच म्हटलं होतं, दर्शनाला या 12 वाजता, दर्शनाला या 12 वाजता. कारण की आपल्याकडं काही लोक असे आहेत
ज्यांना कोणाचं सुख पाहलं जात नाही. ही गोष्ट आणि आजचं हे यश छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि गनिमी काव्यामुळेच झालं, हे मला तुम्हाला मुद्दामून सांगायचं. एसनन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.